नमस्कार. आता भ्रामरी करताना पहिल्यांदा चष्मा काढावा लागेल. मग तो तुम्ही हात न धरता जर करणार असाल आणि तुमचा चष्मा तुम्ही ठेवला असेल तर फरक पडणार नाही. पण जर तुम्हाला हात धरून करायचा असेल सुरुवातीच्या स्टेप्समध्ये तुम्हाला चष्मा काढणं अनिवार्य आहे. आणि बहुतेक करून भ्रामरी, उद्गीत आणि प्रणव करताना चष्मा का काढायचा, तर कारण हे तिन्ही प्राणायाम झाल्यानंतर आपण हाताचं घर्षण करतो, एक प्रकारची ऊर्जा आपण हातामध्ये निर्माण करतो आणि पोकळ पद्धतीने ते हात आपल्या डोळ्यावर ठेवून डोळे आतमध्ये उघडझाप करून डोळ्याद्वारे आपण हातात निर्माण झालेली ऊर्जा शरीरामध्ये घेतो. त्यासाठी आपल्याला डोळे चष्म्याने झाकलेले नसावेत, कारण मग तुम्ही हात घासलात आणि तो ऊर्जा निर्माण केली आणि डोळ्यावर ठेवायला जाताना जर चष्मा असेल तेवढा फ्रॅक्शन ऑफ सेकंद मग तो चष्मा काढणार आणि तेवढ्या फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये तुमच्या हातातली ऊर्जा लगेच निघून जाऊ शकते. ह्या गोष्टी कशा पटापट लगेच करायच्या असतात. त्याच्यासाठी भ्रामरी करताना डोळ्यावरचा चष्मा काढावा. भ्रामरी, उद्गीत, प्रणव करताना म्हणजे तुम्हाला लागून 3 केल्यावर हाताचं घर्षण करून हातामध्ये झालेली ऊर्जा तुम्ही डोळ्यावाटे शरीरामध्ये घ्याल. तर आता आपण जाऊया भ्रामरीकडे. भ्रामरी करताना हे जे आपण तर्जनी म्हणतो ते आपल्या भुवयावर ठेवायचं आहे. भुवया जिथे आपल्या म्हणजे आपण जिथे टिळक लावतो त्याच्या बाजूला, आणि ही 3 बोटं अशा पद्धतीने ठेवली जातात की जेणेकरून तुमच्या डोळ्याच्या खाली इथे नाकाकडे आणि हा आपल्या नाकाच्या शेवटच्या ह्याच्याकडे असते आणि कान शेवटी एकदम सगळ्यात शेवटी कान बंद केला जातो. आदेश पूर्ण झाल्यावर जेव्हा सुरू करा म्हणताना कान बंद केले जातात, कारण तुम्ही पहिले कान बंद केले की तुम्हाला आदेश ऐकायला येणार नाही. तर अंगठ्याने तुम्हाला हा कानाचा जो आपल्याला एक देवाने पडदा निर्माण करून दिलेला आहे तो दाबायचा आहे. आणि लक्षात ठेवा, तुमचे नख जर वाढलेली असेल आणि तुम्ही दाबत असाल तर तुमच्या नखाचा भाग तुमच्या कानाला लागू शकतो आणि तिथून मग तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे नखांकडे लक्ष द्या. तुम्ही नखाने दाबायचं नाही आहे. तुमच्या ह्या भागाचा आपल्या बोटांचा दाब तुमच्या कानावर पडला पाहिजे आणि नख तुमच्या कानाला कुठे लागत नाही ह्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने करायचं आहे. तुम्ही आधी कान बंद करू नका. जेव्हा व्हिडिओ बंद होईल त्याच्यानंतर तुम्ही कान बंद करून प्रयत्न करा. पुढच्या व्हिडिओच्या वेळेला तुम्हाला बरोबर होते की नाही हे आपण एकत्र करून बघूया. तर भुवयाकडे बोट, कान अशा पद्धतीने ठेवायचे, डोळे बंद आणि कान बंद करून विश्राम. मी आता इथे 3दा केलं बघा. 3 वेळेला दीर्घ ओंकारचं मी गुंजन केलं. पूर्ण 3 वेळेला ओंकारचं गुंजन केल्यावर, पहिल्या वेळेला गुंजन केल्यावर दीर्घ श्वास भरून घेतला आणि पुन्हा गुंजन केलंय. गुंजन करताना तुमचे ओठ बंद असतात. अशा पद्धतीने ओंकारचं तुम्ही गुंजन करतात. मी आता इथे फक्त 3 वेळेला केलं आहे. तुम्हाला जसा वेळ असेल, जेवढं तुम्हाला आनंद मिळत असेल तसा तुम्ही जास्तीत जास्त करू शकता. स्वामीजी नेहमी सांगतात, जितकं वेळ तुम्ही गुंजन कराल तितका वेळ तुम्ही ओंकाराचं उच्चारण करायचं आहे. त्यामुळे तुमच्याकडे वेळ भरपूर आहे. तुम्ही 11 वेळा 21 वेळा गुंजन करा. त्याच्यानंतर 11 वेळा 21 वेळा म्हणायचं आहे आणि 11 वेळा 21 वेळा प्रणवमध्ये ध्यानामध्ये बसून न उच्चारण करता न गुंजन करता ते ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आज आपला फक्त
माझं भ्रामरीपर्यंत झालेलं आहे. तर भ्रामरी हा ह्याच पद्धतीने करायचा आहे. तुम्हाला जमत असेल ना हात न धरता, तर पुढच्या वेळेला मी तसा दाखवीन. आपण माझं ऐकतात याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.